उगाची भीतोसी भय हे पडू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे नको घाबरू तू, असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची, म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची। स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे। स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहेत असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा। श्री स्वामी समर्थ। कथा 36वी। कथेचे नाव आहे बसाप्पाचं दारिद्र्य दूर केलं। चला तर आपण या कथेस सुरुवात करूया। मंगळवेढा गावात एक शूद्र स्त्री राहत होती। तिचं नाव जनी। तिची पांडुरंगावर उत्कट श्रद्धा होती। आषाढी आणि कार्तिकीची वारी तिनं कधीच चुकवली नाही। अनेक वर्ष हा तिचा नेम अबाधित होता। जणू तो नेम तिचा सहज स्वभावच बनला होता। कुठलीही नेमानं केलेली कृती अभ्यासानं पुढं देह प्रकृतीशी समरसून जाते आणि इतरांना अशक्य आणि कठीण वाटणाऱ्या गोष्टीही मनुष्य लीलया आचरत असतो हा सिद्धांत आहे। यावर्षीही जनी आषाढीला पंढरपुरास पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाली, पण तिची निष्ठा पणास लावावी किंवा लागावी अशी बहुतेक पांडुरंगाचीच इच्छा असावी। जर इष्टप्राप्ती करून घ्यायची असेल तर कसोटीच्या दिव्यातून पार पडलेच पाहिजे। 100 नंबरी सोनं असलं तरी अग्नीत घातल्यावरच त्याची खरी परीक्षा होते, नाही का? वेळ आली होती। त्या काळी पंढरपूरला जाणं आजच्यासारखे सोपे नव्हते। पंढरपूरला जाण्यासाठी जनीच्या नशिबात कोणतीच अनुकूलता नव्हती। जवळ ना पैसा ना वाहन। आपलं परमदैवत पांडुरंगासाठी पंढरीला जायचंय एवढंच फक्त तिला ठाऊक होतं। मुखानं विठ्ठलनाम घेत घेत हळूहळू चालत जनी पंढरपूरच्या वाटेला लागली। विठ्ठलनामाच्या अवीट गोडीत जनी देहभान हरपून चालली होती। तिच्याकडे बघणाऱ्याला वाटे की जणू चालतं बोलतं शरीर रूप धारण केलेलं विठ्ठलनामच चालले आहे। सर्व वातावरण विठ्ठलनामाच्या घोषानं धुंद होऊन गेलं होतं। जिकडं पाहावं तिकडं अगदी पानांच्या सळसळीतूनही जणू फक्त विठ्ठल 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 ऐकू येत होतं। अचानक आकाशात ढग दाटून आले। आभाळ पूर्णपणे निस्तेज होऊन काळे झाले। पावसास सुरुवात झाली। वादळ आणि वाऱ्यासह पाऊस धरतीस झोडपू लागला। आकाशातील ढगांमधील टकरीतून विठ्ठलनामाची विद्युलता त्रिभुवनाला उजळवू लागली। भूमीवरील जनीचा विठ्ठल घोष जणू त्याच्याशी समन्वय साधू लागला। आकाशातील ढगांशी विठ्ठलनामाच्या त्या टकरावानं चराचरावर पाऊस रूपात तुफान प्रेमवर्षाव चालू लागला। जिकडं पाहावं तिकडं पाणीच पाणी दिसू लागलं। जनी तर चहूकडून पाण्यानं वेढली गेली।
तिच्या मुखानं विठ्ठल नामाचा गजर चालूच होता. आता अशा या कठीण परिस्थितीत आपण विठ्ठल दर्शनास मुकणार की काय असं तिला वाटू लागलं. विठ्ठल भेटीच्या ओढीनं तिचं मन आक्रंदू लागलं. विजांचा लखलखाट होत होता. लख्ख वीज चमकताच तिला लांबवर एका मोठ्या वृक्षाखाली एक मनुष्याकृती बसलेली दिसली. जनी धुवाधार पावसात विजांच्या लखलखाटात अंदाजानं त्या वृक्षाच्या दिशेनं चालू लागली. जवळ जाताच तिनं योगीराजांना ओळखलं. याआधीही तिनं अनेक वेळा योगीराजांचं दर्शन घेतलं होतं. योगीराज निसर्गाच्या त्या रौद्र तांडवात शांतपणे झाडाखाली बसले होते. जनीस योगीराजांचे दर्शन हा एक शुभ शकुनच वाटला. चहूकडे जलमय झालेल्या त्या वातावरणात योगीराजांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य पाहून जनीस फारच आधार वाटला. योगीराजांनी एक नजर जनीकडे टाकली. पांडुरंगासाठी प्रेमविव्हळ झालेल्या जनीस योगीराज म्हणाले, भूवैकुंठ विठ्ठल क्षेत्री तुझा पांडुरंग राहतो, म्हणजे इतरत्र तो नसतोच की काय? सच्चिदानंद परमात्मा शोधायला जीवाचा इतका का आटापिटा करते आहेस? असं म्हणून चहूकडे कोसळणाऱ्या त्या धुवाधार पावसात योगीराजांनी आपला उजवा हात उंचावून जनीस आशीर्वाद तर दिलाच, परंतु स्वतःच्या हृदयी परमात्मा पाहण्याची दिव्यदृष्टीही तिला दिली. मी तूपणाच्या अभेद्य चक्रव्यूहातून तिची जाणीव आता सरकली होती. सर्व चराचरात आता तिला तिचा विठ्ठलच दिसू लागला. पावसाच्या सरींमध्ये, मेघ गडगडाटात आणि चमकणाऱ्या विद्युलतेमध्येही तिला विठ्ठल नामच ऐकू येऊ लागले. सर्वच अघटित घडत होतं. योगीराज जनीस म्हणाले, आता डोळे मीट आणि नंतर उघडून परत पहा. तुझ्या ओळखीचं काही दिसतं आहे का? जनीनं डोळे मिटले. तोच योगीराज उठून दोन्ही हात कटीवर ठेवून तिच्यासमोर उभे राहिले. जनीनं डोळे उघडले तर अंधारून आलं होतं. वीज चमचमली. त्या चमचमणाऱ्या विजेच्या पांढऱ्या प्रकाशात कटीवर हात ठेवून प्रत्यक्ष पांडुरंगच तिच्यासमोर उभा होता. त्या कठीण परिस्थितीतही भक्तवत्सल योगीराजांनी जनीची आषाढी वारी पूर्ण केली. स्वशरीर हेच पंढरपूर आणि त्यात सदैव असणारा चिदांश परमात्मा हाच विठ्ठल याची प्रचिती जनीस आली. ज्याच्या दर्शनासाठी जन्मावर जन्म वाट पाहावी लागते त्या निर्गुण ब्रह्माचा साक्षात्कार जनीला योगीराज कृपेने एका क्षणात झाला. मनातला आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जाण्याचा तिचा हव्यास क्षणार्धात गळून पडला. योगीराजांच्या कृपेने जनीला जीवनमुक्त स्थिती प्राप्त होऊन ती विदेहावस्थेपर्यंत गेली आणि कृतार्थ झाली. एका अरण्यात दारिद्र्याने पीडित बसाप्पा नावाचा एक तेली हिंडत असे. अरण्यात फिरताना अनेक वेळा तो योगीराजांना पाहत असे. एके दिवशी अरण्यात फिरताना त्यानं एक विस्मयजनक प्रकार पाहिला. आज योगीराज जंगलातील तीक्ष्ण निवडुंगाच्या काट्यांवर सुखासीन पहुडावे असे निजलेले पाहून त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. तो भयचकित होऊन योगीराजांना पुन्हा पुन्हा प्रणाम करू लागला. बसप्पाच्या मनात आलं की असे कंटकशय्येवर पहुडणारे हे योगी कोणी असामान्य विभूतीच असले पाहिजेत, नाहीतर कंटकावर झोपणं कोणाही सर्वसामान्याला शक्यच होणार नाही. बसाप्पा तेल्याच्या मनात असे विचारतरंग येत आहेत तोच योगीराज कडाडले. आम्ही कोणीही असू, तुला त्याच्याशी काय कर्तव्य आहे? आता तर बसाप्पा अजूनच थक्क झाला. त्याची योगीराजांवर तत्क्षणिक श्रद्धा बसली. रोज अरण्यात जाऊन योगीराजांचं दर्शन घेण्याचा त्याचा नित्यनेम सुरू झाला. दर्शन घेतल्याशिवाय त्याचा एकही दिवस जात नव्हता. त्याच्या घरी बसप्पाच्या बायकोला वाटू लागलं की आपला नवरा अरण्यातील कोणातरी वेड्याच्या नादी लागला आहे. त्या नादानं त्याचं आपल्या संसाराकडे दुर्लक्ष होत आहे. खरं तर बसाप्पाच्या संसाराची सर्व जबाबदारी तिच्यावरच होती. नावापुरताच असलेला नवराही आता अरण्यात योगीराजांच्या मागे मागे फिरू लागल्यामुळे तिच्यासमोर तर ब्रह्मांडच उभं राहिलं.
बसाप्पाला रोज तिनं कितीही पाढा पढवला तरी उठता बसता पाहावं तेव्हा तो योगीराजांच्या समवेत अरण्यातच असायचा. आता तर त्याला आपल्या संसाराचाही विसर पडायला लागला. इकडे त्याची पत्नी दारिद्र्यानं दिवसेंदिवस रंजीस आली होती. तिला हा संसार नकोसा वाटायला लागला. आता तर घरातलं धान्यही संपल्यानं नुसत्या पाण्यावर दिवस काढण्याची तिच्यावर वेळ आली होती. बसाप्पाचं जीवनही योगीराजांच्या सान्निध्यात सुळावरच्या पोळीसारखंच होतं. ते अरण्यात कधी कुठं जातील याचा नेम नसायचा. इतके जलद चालत असत की बसाप्पाला काट्याकुट्यानं आणि दगडधोंड्यानं भरलेल्या मार्गावरून अक्षरशः त्यांच्या मागे धावावं लागे. अनेक वेळा चालताना तो घसरून पडायचाही, परंतु काहीही झालं तरी बसप्पानं योगीराजांची कास सोडली नाही. त्याची योगीराजांच्या प्रती जबरदस्त निष्ठा होती. योगीराजांचा स्वच्छंद विहार चालू असायचा. एके दिवशी योगीराजांचे मन द्रवले. योगीराज अचानक झपाझप पावलं टाकत चालू लागले. बसप्पा नेहमीप्रमाणे त्यांच्या मागे मागे धावू लागला. योगीराज काटवन या नावानं प्रसिद्ध असलेल्या निबिड जंगलात शिरले. बसाप्पाही शिरला, पण तत्क्षणीच थांबला. त्याच्या पुढे पाठी आजूबाजूला सर्वत्र सापच साप होते. त्या भेसूर सर्पारण्यात योगीराज मात्र लीलया विहरत होते. काही वेळानं योगीराजांनी मागे वळून पाहिलं तेव्हा बसप्पाची भयानक बोबडी वळली. योगीराजांनी त्याला हाक मारली, बसाप्पा, ए बसाप्पा. भयग्रस्त बसाप्पाच्या तोंडून एकही शब्दही फुटत नव्हता. तो थरथर कापत उभा होता. योगीराज बसप्पाला म्हणू लागले, सगळा संसार सोडून का माझ्या मागे कडमडतो आहेस? चल निघ इथून. आज प्रथमच योगीराज बसप्पाशी बोलत होते. बसप्पाच्या तोंडून तर शब्दही फुटत नव्हता. घरी जाऊन बायकोस काय तोंड दाखवू असे आता त्याला मनातून वाटू लागले. योगीराज कडाडले, घरी तर जाच, पण जाताना हे जे सापच साप दिसतायत ना, त्यापैकी तुला हवे तितके साप तुझ्या वस्त्रात बांधून ने. बसप्पासमोर आता यक्षप्रश्न उभा राहिला. हो म्हणावं तर पंचायत, नाही म्हणावं तर योगीराज समोरच उभे ठाकलेले. त्यानं आजूबाजूला दृष्टी टाकली. मोठे मोठे नाग त्याच्याकडे पाहून फुतकारत होते. एकीकडे साप तर दुसरीकडे योगीराज. बसप्पा त त प प करू लागला. मी घरी जातो, पण मालक मला साप नको म्हणू लागला. त्याला ब्रह्मांड आठवू लागला. घाम फुटला. तोच योगीराजांनी एक भला मोठा नाग उचलला आणि बसप्पाच्या वस्त्रात घातला. योगीराज म्हणाले, अजून घे हवे तर, हीच वेळ आहे. पण घाबरलेल्या बसप्पाला हीच तर वेळ नको होती. तो म्हणाला, महाराज, आपण दिला तेवढेच पुरे आहे. आता आणखी नको. मला आज्ञा द्या. मी जातो माझ्या घराकडे. योगीराज हसत होते. ते बसप्पाला म्हणाले, ठीक आहे, आता इकडे तिकडे न पाहता सरळ आपल्या घरी जा. बसप्पानं कसाबसा नमस्कार केला आणि तिथून धूम ठोकली. घामाघूम झालेला आणि घाबरलेला बसप्पा कसाबसा घरी पोचला. खूप दिवसांनी जंगलातून तो आज घरी परतत होता. अस्थिपंजर झालेली त्याची बायको केवळ एका तरडावर पडून होती. परांगदा झालेला आपला नवरा बऱ्याच दिवसांनी घरी आलेला पाहून तिला थोडं बरं वाटलं. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. तेवढ्यात तिचं लक्ष बसप्पाच्या खांद्यावरील गाठोड्याकडे गेले. ती क्षीण आवाजात म्हणाली, देवाचीच कृपा तुम्ही आज घरी आलात, पण धनी, तुमच्या खांद्यावरच्या गाठोड्यात काय वळवळतं आहे? बसप्पाची बोलतीच बंद झाली होती. बायकोला काय सांगावं हे त्याला कळत नव्हतं. आता तर खांद्यावरचं गाठोडं अजूनच जोरात हलत होतं. बसप्पाची पत्नी त्याही परिस्थितीत उठली आणि तिने ते गाठोडं त्याच्याकडून हिसकावूनच घेतलं. बसप्पानं घाबरून डोळेच मिटून घेतले. तोवर पत्नीनं गाठोडं सोडलं होतं आणि हर्षोल्लासानं ती ओहो धनी अशा हाका मारत होती. बसप्पानं खाडकन डोळे उघडले.
गाठोड्यातून भल्या मोठ्या नागाऐवजी एक मोठी आणि वजनदार सुवर्णाची लगड खाली पडलेली होती. आता बसप्पाच्या डोक्यात प्रकाश पडला. योगीराज तर म्हणत होते, हीच वेळ आहे, हीच वेळ आहे. योगीराजांचे अगाध सामर्थ्य बघून बसप्पा विस्मयचकित झाला. त्यानं बायकोला घडलेली सर्व हकीकत सांगितली. तिची चित्तवृत्ती एकदम बदलूनच गेली. दोघं नवरा बायको धावतच अरण्यात परत योगीराजांच्या दर्शनास गेले. नवरा बायको दोघांनी योगीराजांचे पाय धरले आणि त्यांच्या पायावर अश्रूंचा अभिषेक केला. चमचमणाऱ्या विजेत जनीला पांडुरंग दिसला, चमचमणाऱ्या विजेत जनीला पांडुरंग दिसला. सर्पाचे सोने बनले पाहून बसप्पा धन्य झाला. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज यांना लाईक करा, इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तुमचे काही स्वामींबद्दलचे किंवा दत्तगुरूंचे अनुभव असतील आणि ते जर तुम्हाला आमच्या व्हिडिओद्वारे इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवायचे असतील तर प्लीज ते आम्हाला आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेल्या ईमेल ID वर लिहून पाठवा. ते आम्ही आमच्या व्हिडिओद्वारे इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.